नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये खूप छान ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे आरोग्यमंत्री पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात। भवानीनगर पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्या नंतर त्यांना आता प्रश्न पडतो। ते विचारतात की सत्या दादा, काय मदत हवी आहे तुम्हाला? सत्या मात्र आता घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो आणि त्याच वेळी सोबत असलेले सरकारी डॉक्टर जे आहेत मंजूला तपासतात। मंजूला खूप ताप आलेला असतो। डॉक्टर बोलतात की यांना आता रेस्ट करण्याची गरज आहे। तेव्हा मात्र हे ऐकल्यानंतर प्रेक्षकांनो, आरोग्यमंत्री जे असतात त्यांना खूप राग येतो। त्यांचं डोकं खूप आता संतापून जातं आणि ते बोलतात, मॅडम तुम्ही हे कुठले प्रोटोकॉल फॉलो करतायत? आम्हाला सांगा, तुम्हाला माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही? मला लगेच आता गृहमंत्र्यांना बोलावं लागेल आणि तुमची बदली करावीच लागेल ना। आता इकडे पूर्वाची मात्र पूर्णपणे घाबरगुंडी उडालेली असते। तिची आता चांगली धांदरलेली असते। तिला समजत नाही की आता काय करायचं। तर मंडळी, आरोग्यमंत्री मात्र तेव्हा बोलतात की माझ्या आदेशानुसार इकडे वाघमारे मॅडम तुम्ही आता घरी जाऊ शकता। तुम्ही सुट्टी घ्या, आराम करा। तुम्हाला खरं तर आरामाची खूप गरज आहे। आता मात्र प्रेक्षकांनो, हे बघून आरोग्यमंत्री तिकडून निघून जातात आणि त्यापूर्वी मात्र ते आता मंजूला पुढे करतात आणि पूर्वा मॅडमला माफी मागायला लावतात। त्यावेळेला मात्र पूर्वा मॅडमचा नाईलाज झालेला असतो आणि फायनली पूर्वा मॅडम मात्र माफी मागायला तयार होतात आणि त्या माफीसुद्धा मागतात। भवानीनगर पोलीस स्टेशनमध्ये आता जे सत्याचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो, तर सत्यादादाची पावर मात्र त्याने आता कशी दाखवली, नेमकं मालिकेत काय काय घडलं आहे हे सगळं पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे। तर मंडळी, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की आता जी मंजू आहे, मंजूला खूप त्रास होत असतो। तिला चक्रा येतात, मळमळतं, गरगरतं आणि त्या पूर्वा मॅडम काही सुट्टी द्यायला तयारच नाही आहे। सत्या सगळे रिपोर्ट आणतो, पण ती खाष्ट पूर्वा मॅडम मात्र सगळे रिपोर्ट मात्र फाडून टाकते। होय मित्रांनो, चक्क आता इकडे पूर्वाचा अतिदुष्टपणा चालू असतो। त्या गोष्टीचा सत्याला राग येतो। सत्या म्हणतो की असं नाही जमणार, आता मी आरोग्यमंत्र्यांना डायरेक्ट फोन करतो आणि सत्य मात्र खरंच चक्क इकडे आरोग्यमंत्र्यांना फोन करतोय मित्रांनो आणि फोन करून तो आता सांगतो की हे बघा, तुम्हाला काहीतरी सांगायचे साहेब, तुम्ही लवकरात लवकर भवानीनगर पोलीस स्टेशनला याल का? तेव्हा आता ते बोलतात, ठीक आहे सत्यदादा, मी तिकडे पोहोचतो आणि ते पोलीस स्टेशनला येतात। प्रेक्षकांनो, आपण पाहतोय ते म्हणतात झालं तरी काय? सत्या त्यांचं आता जबरदस्त स्वागत करतो, त्यांना बसायला खुर्च्या देतो आणि सत्यासुद्धा त्यांच्यासमोर खुर्ची घालून बसतो। ते म्हणतात, काय झालं तरी काय, सांगा आम्हाला। सत्या म्हणतो, हे बघा, असा कुठला कायदा आहे का, असं कुठं लिहिलं आहे का, असा कुठला रूल आहे का की एखादा जर आजारी पेशंट असेल, त्यांना बरं नसेल, त्याने ड्युटीवर यायचं आहे आणि आम्ही त्याला मेडिकल रिपोर्ट, त्याचे सगळं मेडिकल सर्टिफिकेट आणून दिले तरी त्यांना सुट्टी मिळत नाही आहे? मेडिकल सर्टिफिकेट, अहो काय झालं माहिती आहे का, मेडिकल सर्टिफिकेटमध्ये आपण यांनी असंच लिहिलं आहे की खाजगी दवाखान्यातलं नाही तर प्रायव्हेटमधलं नाही चालणार, गव्हर्मेंटचं पाहिजे आणि त्यांनी फाडून टाकले। आता मात्र आम्हाला सरकारी दवाखान्यातून आणायला सांगितलं आहे, असं जेव्हा सत्या सगळं घडलेलं सांगतोय तेव्हा मात्र आरोग्यमंत्री म्हणतात, सत्यजितराव, अहो कोणी सांगितलं तुम्हाला असं? काय बोलताय तुम्ही हे सगळं, मला सांगा। तेव्हा सत्या म्हणतो की हो। सत्य जेव्हा बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा बलमा म्हणतो, थांब सत्यदादा, मी सगळं सांगतोय। तेव्हा मात्र बलमा म्हणतो की होय, पूर्वा मॅडमनी हे सगळं केलं आहे। काय हो पूर्वा मॅडम, काय चाललं आहे हे सगळं, कळतं की नाही तुम्हाला काही? खूप मोठी चूक केली आहे तुम्ही। अहो, एवढा मोठा पेशंट तुमच्या समोर असताना त्यांना गरगरतं आहे, चक्कर येते, तरी पुराव्याची काही गरज होती का? सर्टिफिकेटची गरज होती का? अहो, एवढा मोठा पुरावा म्हणजे समोर पेशंट बेशुद्ध पडायची वेळ आली आणि तुम्हाला पुरावा पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे? काही माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही? त्यांची हालत तरी बघा। अहो, कळतं का तुम्हाला, त्यांना काही झालं तर काय होणार आहे? कुठे लिहिलंय का असं? कुठला कायदा आहे हा? चुकीचं वागताय तुम्ही, सस्पेंड करता आता तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगितलंय का? तुमच्या सिनियरनी सांगितलं का? हे तुम्हाला कोणी सांगितलं? हे सगळे नियम तुम्ही जेव्हा इकडे गेला होतात ना ट्रेनिंगला, तेव्हा तुम्हाला शिकवले नाही का की आपल्या कर्मचाऱ्यांसोबत कसे वागायचे, सहचाऱ्यांसोबत कसे वागायचे, सुट्टी द्यायची की नाही, परिस्थिती बघून सगळं करायचं, या गोष्टी सगळ्या ट्रेनिंगमध्ये शिकवतात। आरोग्यमंत्री त्या पूर्वाला असं काही झापतात ना मित्रांनो, इकडे मात्र पूर्वाचं तोंडच पडतं।
पूर्वा म्हणते, सर प्लीज मला माफ करा, माझी चूक झाली आहे. मला असं वाटलं की ही आपल्याला घरकामाचं जेवढं महत्त्वाचं समजते तेवढं जॉबला महत्त्व देत नाही आहे आणि माणसांपेक्षा मोठं काम नाही आहे, महत्त्वाचं नाही आहे असं म्हणत प्रेक्षकांनो ती आता माफी मागते. मंजिरी मॅडमची माफी मागा तुम्ही, असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मात्र मी त्यांची माफी तर हो, तुम्ही चूक केली आहे ना, मग तुम्हाला माफी मागावंच लागेल. आता पूर्वा मंजूची माफी मागायला लागते. मंजू मात्र त्यांची जेव्हा माफी मागते ना, तुमचं काही चुकलं नाही आहे मॅडम, प्लीज सॉरी, मी सॉरी असं बोलून मंजू आता इकडे आनंदाने तिला बोलत असते. सत्यालासुद्धा खूप आनंद होतो आणि इकडे मात्र आरोग्यमंत्री म्हणतात, चला सत्यजितराव येतो मी, भेटू आपण, सगळं नियोजन झालं पाहिजे बरं का. असं बोलून सत्यजितराव चला निघतो असं बोलून आरोग्यमंत्री मात्र तिकडून निघतात. आम्ही आता बलमा वगैरे त्यांना सोडायला येणार. बलमा सोडायला जातो आणि सत्य आतमध्ये येतो, मंजूला सोबत घेतो. चला वाघमारे, काय पूर्वा मॅडम, मग कळले का नियम तुम्हाला आता की अजून काही बाकी आहे? आता मंजूला घेऊन सत्या गाडीत बसतो आणि तेवढ्यात वाघमारे, तुमची काठी तर आतमध्येच राहिली ना. काठी न्यायला तो जेव्हा येतो तेव्हा मात्र पूर्वा मॅडम बघते आणि ते म्हणतात, हे बघा तुम्ही माझ्या वाघमारेंना त्रास दिला ना तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आहे. वाघमारेंना त्रास देण्यासाठी वाघमारेंना मी जर त्रास झाला तर मी इकडची दुनिया तिकडं करू शकतो. त्यावेळेस पुढच्या वेळेस जर काही त्रास द्यायचा असेल तर विचार करून द्या, अशी सत्या पूर्वा मॅडमला सरळ सरळ धमकी देऊन जातो. इकडे तो घरी येतो. मम्मी मात्र आता इकडे आवरतात. सपने काय चाललंय ग तुझं? मम्मीला वाटतं चल आता सपनीला घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ. दोघी आता आवरून पोलीस स्टेशनला येतात आणि इकडं फुलांचा गुच्छा वगैरे घेऊन येतात आणि प्रेक्षकांनो सगळेच मम्मी साहेबांचा विजय असो, मम्मी साहेबांचा विजय असो अशा घोषणा देतात. ती म्हणते, अरे काय चाललंय, इथं काय निवडणूक आहे का? मी काय निवडणुकीला उभी थोडीच आहे, माझ्या घोषणा काय देत आहे तुम्ही? काय चाललंय, बंद करा हे सगळं, असं आता मम्मी साहेब म्हणतात आणि आतमध्ये जाऊन बघतात तर इकडे जी असते ना प्रेक्षकांनो पूर्वा, तिला खूप संताप येतो. तिला माफी मागायला लागल्यामुळे खूप तिला राग येतो. सगळ्या फाईल ती फेकून देते. इकडे मात्र आता माया त्या फाईल बघते. काय झालं? तेव्हा मम्मी साहेब विचारतात आणि म्हणतात, गेले का आरोग्यमंत्री? जाऊ द्या, मी खरं तर तुमच्या स्वागताला आले, तुम्ही चौकीमध्ये नवीनच जॉईन झालात ना म्हणून तुम्हाला शाल पांघरायला आले. इकडे तिला खूप राग येतो. जा तुम्ही इथून, काय चाललंय तुमचं हे नाटक? आधी तुमचा मुलगा येऊन तमाशे करून गेला आणि आता तुम्ही करताय. आता मम्मी साहेबांना ती पूर्वा अशी ओरडते, तिला खूप राग आलेला असतो सत्यादादाचा. ती म्हणते, त्या सत्याला तर मी कधी सोडणार नाही. आता मात्र प्रेक्षकांनो पुढच्या भागात नेमका काय ट्विस्ट होणार आहे हे सगळं बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.